नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत फुग्याची बाही. यासाठी आपण पहिले तयार केलेली बाही, जेवढ्या मापाची तुम्हाला हवी असेल तेवढ्या मापाची बाही घेऊन ती कापडावर 4 पदरी कापडावर आपण तिरकस करून ठेवणार आहे. जशी मी ठेवली तशी ठेवायची आहे. आणि तिथे एक पॉईंट द्यायचा आहे आणि त्या पॉईंट देऊन आपल्याला जी तिरकस रेषा आकार भेटणार आहे अशा प्रकारे आपण एक आकार देणार आहोत त्या बाईला. हा आकार आणि खालून सुद्धा आपण आकार देणार आहोत. आणि ही तयार बाही आता आपण बाजूला काढून ठेवणार आहे. जी आपण पेपरची बाही केलेली होती आपण ती बाजूला काढून ठेवणार आहे. आणि जो आपला तिरकस पॉईंट आला तर त्याच्यावर एक पॉईंट तिथून आपण 5 इंच घेणार आहे. आणि वरून सुद्धा आपण 5 किंवा मग 3 इंच सुद्धा घेऊ शकतो. आणि 1.5 इंच मी नंतर घेतले आहे. आणि हे तिन्ही पॉईंट मी एकत्र जोडून घेतलेले आहे. अशा प्रकारे आकार दिलेला आहे त्यांना. आणि आता हा आकार आपण कापणार आहोत. हा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. आणि नंतर आपण अशा प्रकारे त्याची कटाई करणार आहोत. आणि जो भाग आपण खालून दिला होता आकार तो सुद्धा आपण कटाई करणार आहोत. आणि अशा प्रकारे कटाई झालेल्या मापाला आपण एक वरतून खालच्या साईडनं 2 किंवा 1.5 इंच असा आकार देऊन घेणार आहे वरतेपर्यंत, जेणेकरून आपल्या बाईला एक आकर्षक आकार तयार होणार आहे. तर अशा प्रकारे कटिंग केल्यानंतर जी आपली ही बाही आपण अस्तर कापलेली आहे ही आपण आपल्या ब्लाऊजच्या कापडावर ठेवणार आहे आणि त्याला पिनअप करणार आहोत. तर अशा प्रकारे या कापडावर मी बाही ठेवून त्याला पिनअप करणार आहे. आणि नंतर आपण थोड्या कापड वरच्या साईडनं एक्स्ट्रा ठेवून आपण कटाई करणार आहोत. कारण की माझा कापड हा थोडासा नरम आणि चोपडा असल्याच्याने मला तो थोडासा जास्त आणि खालच्या साईडनं पण मी कापून घेणार आहे. कारण की माझ्या खालच्या साईडनं जॉईंट कापड आहे. तर अशा प्रकारे मी खालून कापून घेतलेला आहे. आणि आता याची आपण शिलाई करणार आहोत. तर पहिले आपण अशा प्रकारे आपण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. आणि पॉईंट जिथे आपला पॉईंट येते तिथे पॉईंट द्यायचा आहे. कारण की आपल्याला आकार व्यवस्थित हवा आहे. आणि नंतर जो कापड होता आकाराजोडचा तो आपण कटाई करून घेणार आहोत. आणि कट देणार आहोत आपण त्याला सर्व बाजूनी, ज्याच्याने आपल्या आकार व्यवस्थित दिसेल आणि फिनिशिंग पण छान येईल. अशा प्रकारे सर्व इकडे आपण आकार देणार आहोत. दोन्ही साईडनं अशाच प्रकारे आकार द्यायचे आहे आपल्याला. हे आकार दिल्यानंतर आपण बाही पलटून घेणार आहोत आणि नंतर आपण त्याला प्रेस शिलाई मारणार आहोत. हे बघा, मी आता याला वरच्या साईडने शिलाई मारून घेणार आहे. तर अशाच प्रकारची आपल्याला शिलाई पूर्ण बाहीवर मारून घ्यायची आहे. वरच्या साईडनं पण मारून घ्यायची आहे आपल्याला शिलाई. ही शिलाई मारल्यानंतर आपल्याला व्यवस्थित वरच्या साईडनं पण शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही शिलाई मारली झाल्यावर आपण जो कापड वरचा शिल्लक राहिलेला होता तो आपण काढून बाजूला ठेवणार आहे. अशा प्रकारे आपण कापड काढा. आणि आता आपण त्या घडीला नुमटी करून दोन्ही साईडनं जो पॉईंट होता आपला 5 इंचावर दिलेला आहे त्याच्यावर दोन्ही साईडनं खुणा करून घ्यायच्या आहे. एक हे करून आणि ते आपण छोट्या छोट्या
त्याला चिना पाडणार आहोत. आपण जो मध्य पॉईंट आहे तिथेपर्यंत चिना घेऊन त्याच्या दुसऱ्या साईडच्या चिना आपण त्याच्या विरुद्ध साईडने घेणार आहोत, जेणेकरून आपल्या बाहीला छानपैकी फुग्याचा आकार तयार होणार आहे. दोन्ही साईड चिन्या छोट्या छोट्या आणि बारीक करायच्या आहे, जेणेकरून चिन्या पुष्कळ येतील आणि छान दिसेल. आणि दुसऱ्या साईडच्या चिन्या आपण विरुद्ध घेणार आहोत. पहिल्या चिन्या ज्या साईडनं होत्या आपण फोल्ड पाडली होती, त्याच्या विरुद्ध साईडनं आपण फोल्ड पाडून त्या चिन्या घेणार आहोत, जेणेकरून तो व्यवस्थित फुगा तयार होणार आहे. तर मध्यबिंदूनंतर आपण विरुद्ध दिशेनं त्या चिन्या पाडणार आहोत. अशा प्रकारे आपण त्याला छानपैकी करून घेतलेले आहे. आणि आता आपण त्याला खालच्या साईडने लेस लावणार आहे. तर अशा प्रकारे आपण त्याला खालच्या साईडने लेस लावून घेणार आहोत. अशा प्रकारे ही बाही जी आहे, फुग्याची बाही, ही व्यवस्थित आणि छान पद्धतीने आपण करू शकतो. तर ही बाही तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहून व्यवस्थित अशी छान सुंदर बाही तयार करा. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.